12वी नंतर नीट परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं। त्यामुळे या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं, परदेशात जाऊन MBBS करायचं असेल, भारतात राहून MBBS करायचं असेल तर त्यासाठी प्रक्रिया काय असते, कोणत्या महाविद्यालयांना प्राधान्य द्यायला हवं, याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आजचा आपला विषय आहे भारतातील व परदेशातील MBBS प्रवेश प्रक्रिया आणि याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रशांत कमलाकर सर। प्रशांत कमलाकर सर हे विश्व ग्रुपचे डायरेक्टर आहेत। 1999 पासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांनी महाराष्ट्रभरात 20हून अधिक शाखा उभारलेल्या आहेत। वैद्यकीय, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि इतर पदवी अभ्यासक्रमांसाठी हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। पारदर्शकता, नैतिकता आणि विद्यार्थी केंद्रित सल्ला हे त्यांचे मुख्य गुण आहेत। देश विदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य दिशा दाखवलेली आहे। डॉक्टर प्रशांत, खरं तर अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपण परदेशात जाऊन डॉक्टर व्हावं, MBBSचं शिक्षण घ्यावं। परदेशात जाऊन MBBSचं शिक्षण घेण्याचे फायदे काय आहेत? परदेशात जाऊन जर शिक्षण घ्यायचं असेल तर भारतात असणारी स्पर्धा आणि भारतात असणाऱ्या ज्या सीटच्या अवेलेबिलिटी आहेत ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे। त्यामुळे परदेशात जाणं आणि त्या ठिकाणी शिक्षण घेणं हे अतिशय सोपं आहे, वाजवी आहे, सुरक्षित आहे। त्यामुळे परदेशात जाऊन शिक्षण घेणं हे सोयीचं पण आहे। पण विदेशातलं शिक्षण निवडताना प्रामुख्याने कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे? विदेशातील शिक्षण निवडत असताना पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आपण NMCची मान्यता आहे का, NMCच्या गाईडलाईन्स पूर्णपणे फॉलो होत आहेत का, WHO आणि ECFMG याची मान्यता आहे का, तसंच त्या ठिकाणी जे शिक्षण दिलं जातं हे शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये मिळतं का, सोबत या ठिकाणची शिक्षण पद्धती ही प्रॅक्टिकल बेस आहे का, सोबत या ठिकाणी मिळणारं जे शिक्षण आहे याच्यासोबत आपल्याला भारतात आल्यानंतर नेक्स्ट आणि FMGचं कोचिंग उपलब्ध आहे का, या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी आपल्याला मिळतात त्या ठिकाणचं शिक्षण हे भारतीय मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे। बरोबर आहे डॉक्टर, आपल्या भारतातलं वैद्यकीय शिक्षण आणि परदेशातलं वैद्यकीय शिक्षण यामध्ये नेमका काय फरक आहे अभ्यासक्रमात? येस, तसं जर पाहिलं तर भारताचं मूळ वैद्यकशास्त्र हे आयुर्वेद आहे आणि ॲलोपॅथी ह्या शिक्षणाला आत्ताच्या काळात खूप डिमांड आहे आणि ही शिक्षण व्यवस्था मुळातच बाहेरून आलेली आहे। त्यामुळे या शिक्षणाचं उत्तम शिक्षण हे भारतापेक्षा परदेशातच उत्तम मिळेल आणि त्यासाठी हे घेत असताना आपल्याला अभ्यासक्रमातलं क्लिनिकल रोटेशन कसं आहे, क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे, त्यानंतर जे शिक्षण भारताच्या बाहेर मिळतं ते स्किल बेस्ड आहे का, त्या ठिकाणी स्टुडंट सेंट्रिक अप्रोच या ठिकाणी वापरला गेलाय का, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। सोबत आपल्याला जेव्हा आपली मुलं परदेशात शिकायला जातात त्यावेळी त्या मुलांना इंटरनॅशनल एक्सपोजर कसा मिळतो हेही बघणं गरजेचं आहे। FMG खरं तर परदेशात जेव्हा भारतात परतून आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करायचं असतं तेव्हा त्यांना FMG ही परीक्षा द्यावी लागते आणि आता एक परीक्षा सुरू होणार आहे नेक्स्ट NEXT, ही परीक्षा सुद्धा म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमात देण्याची आवश्यकता भासू शकते। या दोन परीक्षांबाबत आपण काय मार्गदर्शन कराल? FMG म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन 2028 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे। 2028 नंतर एक नवीन परीक्षा येते ज्याचं नाव आहे नेक्स्ट नॅशनल एक्झिट टेस्ट। ही परीक्षा आता येणाऱ्या काळामध्ये भारतातील आणि परदेशातील सर्वच विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे। त्यामुळे पूर्वी एक भीती होती की परदेशातून आल्यानंतर भारतामध्ये आम्हाला FMGची एक्झामिनेशन द्यायची आहे आणि ती परीक्षा खूप टफ असते। मग आता हा गैरसमज पुसला जाईल आणि 2028 पासून म्हणजे या वर्षी जी मुलं ॲडमिशन घेतील त्यांना 2031 मध्ये लॉन्च व्हायचं आहे, तर त्या मुलांना नेक्स्ट ही परीक्षा द्यावी लागेल आणि ही परीक्षा त्याच मुलांना सोपी जाईल जी मुलं USMLEच्या पॅटर्नमध्ये शिक्षण घेतील, कारण याचा नेक्स्टचा पाया हा USMLEच्या बेसवरच अवलंबून असणार आहे। डॉक्टर प्रशांत, आपण आम्हाला परदेशात MBBS अभ्यासक्रमाबाबत शिक्षणाबाबत माहिती दिलेली आहे। माझा पुढचा प्रश्न आहे प्रशांत सरांसाठी। प्रशांत सर, आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये फसवेगिरी, गुन्हेगारी प्रचंड याचा सुळसुळाट आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि परदेशात जाण्यासाठी सुद्धा एजंट्सचा अनेक जण आधार घेतात। या काही फसव्या एजंट्स पासून कसं सावध राहावं? खूपच चांगला प्रश्न आहे की जे परदेशामध्ये जात असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांची या ठिकाणी फसवणूक होत असते, फेक कमिटमेंट दिले जातात। तर अशी फसवणूक होऊ नये म्हणून विद्यार्थी पालकांनी अनुभवी शिक्षण सल्लागाराकडे त्यांचं
त्यांच्याकडून काम दिलं पाहिजे. सोबत ज्या एक्सपिरियन्स अशा कन्सल्टंटकडून त्यांचे स्टुडंटचा रेफरन्स घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून त्यांची चौकशी केली पाहिजे. आणि सोबत आपली फी ही कॉलेजच्याच अकाउंटला जाते का, कॉलेजलाच भरली जाते का, याची सुद्धा शहानिशा करून घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं जे कन्सल्टंट काम करतात यांच्याकडून विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आणि हीच व्यवस्था गेली 26 वर्षापासून विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंटच्या माध्यमातून गेली 26 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना देत आहोत. गेल्या 26 वर्षात 10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही MBBS डॉक्टर बनवलं. आणि ह्या कामासाठी विश्वसनीय नाव म्हणून गेली 26 वर्ष विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंटकडे बघितलं जातं. अगदीच. खरं तर सर, जेव्हा परदेशात आपलं मूल शिकायला जातं तेव्हा अर्थातच पालकांच्या मनात एक धास्ती असणारच, शिवाय विद्यार्थ्यांच्याही मनात एक भीती असेल की आता नवं जीवन, नवा अभ्यासक्रम, तिथलं वातावरण, ही भीती मनातून कशी काढून टाकावी, कसा आपण आत्मविश्वास द्याल आपल्या प्रेक्षकांमधल्या विद्यार्थ्यांना, पालकांना? हा खूप मोठा प्रश्न नाही आहे. ह्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. आपण परदेशात जात असताना आपला पालक का घाबरतो की आपल्या मुलाची सुरक्षितता कशी आहे, त्या सुरक्षिततेमध्ये त्याचं राहणं, खाणं, वातावरण, भौगोलिक वातावरण ह्या गोष्टी जर व्यवस्थित तपासल्या तर त्यानंतर मुलांची आणि पालकांची भीती कमी होऊ शकते. त्यानंतर आणखीन एक भीती असते ती भाषेची अडचण. मुळात आता NMCच्या गाईडलाईननुसार ज्या देशामध्ये, ज्या कॉलेजमध्ये इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन दिलं जातं त्या ठिकाणी आपण शिकायला गेलो तर तीही भीती निघायला हरकत नाही. सोबत राहण्याचा आणि खाण्याचा एक विषय महत्त्वाचा असतो. आता आपण ज्या विश्वच्या माध्यमातून कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स देतो त्या सर्व ठिकाणी इंडियन मुलांची राहण्याची आणि खाण्याची अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या घरातून आमच्या विश्व परिवारामध्येच आपला मुलगा पाठवतो की काय, अशा पद्धतीनं जर भावना निर्माण केली आणि आमच्या ग्रुपसोबत जर ते गेले तर पुढची 6 वर्ष विश्व ही त्या विद्यार्थ्यांचा पालक आहे. आणि या पद्धतीनं आम्ही त्यांना सुरक्षिततेचं आश्वासन देऊ शकतो. विश्व ग्रुप कडून जे विद्यार्थी MBBS शिक्षणासाठी परदेशात जातात त्यांच्यासाठी राहण्याची, खाण्याची उत्तम व्यवस्था केली जाते असं आपण सांगितलं. ही व्यवस्था नेमकी कशी असते आपण सविस्तरपणे सांगावं. या ठिकाणी विश्वच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आम्ही पाठवतो त्या जॉर्जियामध्ये आमचे स्वतःचे हॉस्टेल्स आहेत. या ठिकाणी आम्ही इंडियन फूड उपलब्ध केलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे इंडियन मुलांची, महाराष्ट्रीयन मुलांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केलेली आहे. या मुलांना सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी मिस्टर मिसेस गांगुर्डे नावाचा आम्ही एक मराठी परिवार ठेवलेला आहे की जो राहण्यात, खाण्यात, शिक्षणात, कागदपत्रामध्ये, कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जर विद्यार्थ्याला आली तर त्या ठिकाणी आम्ही 5व्या मिनिटाला ही व्यवस्था करू शकू, अशी आमची एक व्यवस्था त्या ठिकाणी उभी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करून, त्यांना मार्गदर्शन करून मग पुढची प्रक्रिया राबवली जाते अगदी त्यांचा प्रवेश होईपर्यंत कॉलेजमध्ये. प्रशांत सर, विश्व ग्रुपच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना, आपल्या प्रेक्षकांमधील विद्यार्थ्यांना परदेशात जायचं असेल वैद्यकीय शिक्षणासाठी तर त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे? त्यासाठी आमचे महाराष्ट्रात एकूण 20 ऑफिसेस आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी आमची व्यवस्था उपलब्ध आहे. या ठिकाणी आमचे काउन्सलर आहेत. तुम्ही आमच्या ऑफिसशी संपर्क साधू शकता. त्यासाठी 70 30 30 66 11 हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावर तुम्ही संपर्क साधा. आमच्या काउन्सलरकडून तुम्हाला प्रॉपरली गाईड केलं जातं. त्यानंतर विजा प्रक्रिया, कागदपत्रांची प्रक्रिया हे सर्व करून, पिकअप ड्रॉपची प्रक्रिया करून अगदी मुलाला बोटाला धरून हॉस्टेलपर्यंत, हॉस्टेलच्या बेडपर्यंत नेण्याची व्यवस्था ही विश्वच्या माध्यमातून केली जाते. आम्ही फक्त ॲडमिशन करत नाही तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला साथ देण्याची परंपरा ही विश्वची आहे. तर पूर्ण A to Z म्हणजे अगदी प्रवेशासाठी माहिती घ्यायला आल्यापासून डॉक्टर बनवून भारतात येऊपर्यंतची जी सगळी व्यवस्था ही विश्वच्या माध्यमातून विद्यार्थ्याला दिली जाते. अगदीच आपण सांगितलं की परदेशात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत, ते डॉक्टर होईपर्यंत आपण त्यांच्या सोबत असता, त्यांना मार्गदर्शन करत असता. पण एकदा ते डॉक्टर झाले म्हणजे परदेशात एखाद्या विद्यार्थ्याने MBBSचं शिक्षण घेतलं, डॉक्टर की पदवी मिळवली की भारतात त्यांच्यासाठी कोणकोणती क्षेत्र खुली होतात, त्यांना पुढच्या करिअरच्या संधी कोणत्या निर्माण होतात? भारतात येऊन FMG किंवा नेक्स्टची परीक्षा पास करून तो भारतामध्ये पुढचं शिक्षण घेऊ शकतो, प्रायव्हेट जॉब करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. सोबत जर त्याला परदेशातच शिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी तो USMLE किंवा प्लॅब देऊन US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या साऱ्या देशामध्ये जर तो पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल तर भारतात आल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची स्क्रीनिंग टेस्ट न देता डायरेक्ट भारतामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं, असा भारताचा GR आहे. तर या पद्धतीनं मुलं MBBS परदेशात करून त्याच ठिकाणानंतर परदेशातील पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा त्यांना संधी ते घेऊ शकतात. अगदीच. डॉक्टर, आपण दोघांनी या ठिकाणी उपस्थित राहून आज आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी आपले दोघांचेही आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू.